सध्या राज्यामध्ये शिवसेना आणि शिंदे गटामध्ये जी मोठी दुफळी निर्माण झालेली आहे, या दुफळीमुळे एमआयएमसाठी एक वेगळा स्पेस आणि वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे. आपल्यासोबत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आहेत. सर, काय सांगाल तुम्ही ह्या सगळ्या सध्याच्या राजकीय समीकरणाकडे कसं पाहता? दुर्दैवी आहे. म्हणजे महाराष्ट्राने कधीही इतका घाणेरड्या लेवलच्या पॉलिटिक्स बघितलं नाही होते, राजकारण आपण बघितलं नाही होतं जे आज आपल्याला बघायला मिळत आहे. राजनीती काही असू द्या, आमचे मतभेद असतील, शिवसेनेसोबत राहतील, पण मराठी अस्मिता हे शिवसेनेशी जोडलेली होती. एक ढाल म्हणून ते उभे होते महाराष्ट्रीयन मराठी लोकांसाठी. आणि आज ज्या परिस्थिती निर्माण करण्यात आलेली आहे आणि त्याचा सगळ्यात मोठा धोका कोणी निर्माण केला असेल तर ते अमित शाह, भारतीय जनता पार्टी यांनी जे मराठी लोकांना फोडण्याचं जे काम केलेलं आहे ते आम्हाला दुर्दैव वाटतं. मला काही देणं घेणं नाही एकनाथ शिंदे साहेबांची सेनाशी किंवा उद्धव साहेबांची सेनाशी, पण मला असं वाटतं की जे कोणी करू शकलं नाही ते भारतीय जनता पार्टीने करून दाखवले. मराठी लोकांना कमजोर करण्याचं काम किंवा मराठी लोकांना जे पाप त्यांनी केलेले आहे हे सेनेला फोडून, ते मला असं वाटतं की एक दुर्दैव आहे. काय आहे की एमआयएमला फायदा मिळणार नाही मिळणार ते एक आमच्यासाठी एक स्पेस निर्माण झालेली आहे, ते एक वेगळी गोष्ट आहे. निवडणुकीच्या काळात कोणी पराभव होणार, कोणी जिंकणार, ते एक वेगळी गोष्ट आहे. पण आम्हाला ही दुर्दैव वाटतं की म्हणजे आज जे चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये. तुमच्या बोलण्यातून शिवसेनेबद्दलची खूप सहानुभूती समोर येते आहे. मी काय म्हटलं की आमच्या राजनीतिक मतभेद असेल, पण महाराष्ट्राच्या लोकांना हे माहीत आहे की शिवसेना जेव्हा निर्माण झाली होती ते मराठी लोकांचे ती एक अस्मिता होती, एक ताकद म्हणून उभे होती. आणि मीही मराठी आहे हे आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही मला वेगळं समजू नका. माझी पार्टी वेगळी असू शकतं, पण मीही महाराष्ट्रीयन आहे, मराठी आहे. आणि मराठी लोकांवर कुठे काही झाला तर आपल्यासाठी कोणीतरी उभे आहे या भावनेतून शिवसेना निर्माण झाली होती. त्यांचं जे धार्मिक एक जे रंग होता ते एक वेगळी गोष्ट आहे. त्यांच्यासाठी किंवा भारतीय जनता पार्टीसाठी सगळ्यात सॉफ्ट, सगळ्यात इझी पंचिंग बॅग कोण होतं तर मुस्लिम समाज होतं. आता काय झालेलं आहे की आज शिवसेना जेव्हा फुटली तर ते जे मुसलमानांवर टार्गेट करायचं, मुसलमानांवर हल्ले करायचं किंवा एक पंचिंग बॅग म्हणून त्यांच्या भाषणामध्ये काय असायचं, मंदिर असायचं, मस्जिद असायचं, खान असायचं, बाण असायचं, हेच मुद्दे त्यांच्या भाषणामध्ये असतील. या फोडणीनंतर मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये एक काहीतरी एक चेंज आलेला असेल आणि त्यांना वाटत असेल की नाही, मुसलमानांना पण आपण घेणं आता महत्त्वाचं आहे. कारण इतकं टफ कॉम्पिटिशन झालेलं आहे. म्हणजे सत्ता हासिल करण्यासाठी जे काही लागणार आणि जे कोणी आपल्याकडे येतील ते वेलकमच आहे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर एकनाथ शिंदे साहेबांनाही असं वाटत असेल की आपण हिंदुत्वाचं लाईन तर घेणार, पण मुसलमानांचं मत पण आपल्याला पाहिजे. उद्धव ठाकरे साहेबांना असं वाटत असेल की आपण काँग्रेस आणि NCPला तर घेतलंच आहे, आता मुस्लिम मतंही आपल्याला पाहिजे, आपल्याला राजकारणमध्ये टिकायचं असेल. तर आम्हाला असं एक सिल्वर लाईनिंग हे आहे मुस्लिमांसाठी की आता तुम्ही जे पंचिंग बॅग होते ते आता तुम्ही पंचिंग बॅग राहणार नाही. कोणीही तुम्हाला स्टेजवर उभे राहून शिव्या देणार नाही. ह्याचा फायदा असाही होईल का की एमआयएम आणि शिवसेना दोघं युती करतील, एकत्र येतील आणि एकत्र राजकारण करतील? काय आहे की शिवसेना ज्या आधारावर उभे राहिलेली आहे ते हिंदुत्वाच्या आधारावर उभे राहिलेली आहे आणि एक कट्टर हिंदुत्ववादी पार्टी म्हणून त्याची स्थापना झाली होती. त्यांच्या मनात किंवा कुणाला असं वाटत असेल की एमआयएम आणि शिवसेना कधी एकत्र येऊ शकत, तर ते शक्य नाही आहे. कारण एमआयएमची एक वेगळी वोट बँक आहे किंवा त्यांची वेगळी आयडिओलॉजी आहे, शिवसेनेची वेगळी आयडिओलॉजी आहे. तर शिवसेना कुणाच्याही सोबत जाऊ शकतं, पण एमआयएम सोबत येऊ शकत नाही किंवा एमआयएम हे विचार करू शकत नाही की आपण शिवसेनेसोबत जाऊ.
तुमचे कधी काळचे सहकारी होते वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर, त्यांनी मात्र शिवसेनेला थेट प्रस्ताव दिला युतीचा. मी काय म्हटलं की शिवसेना कोणाच्याही सोबत जाऊ शकतं. MIMची जे एक छवी मीडियामध्ये किंवा याच राजनैतिक पक्षांनी जे निर्माण केलेली आहे आणि सो कॉल्ड काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने, त्यांना मुसलमानांचं मतं पाहिजे होतं, कारण मुसलमानांची लिडरशिप नाही पाहिजे होती. ते म्हणतील की औरंगाबादचे सगळे मुसलमानांनी त्यांना मत करायचं, पण इम्तियाज जलील त्यांना चालणार नाही. इम्तियाज जलील सारखे लीडर्स त्यांना चालणार नाही, कारण त्यांना लीडर कोण पाहिजे तर शरद पवार साहेब पाहिजे. काँग्रेसला कोण लीडर पाहिजे तर बाळासाहेब थोराट पाहिजे, अशोक चव्हाण पाहिजे, नाना पटोले पाहिजे उसमें, पण मुस्लिम लीडरशिप नाही. आणि आम्ही जेव्हा राजनीतीमध्ये आलो तर आम्ही लोकांना हे सांगितलं की हे लोकांसोबत आपण का बसू शकत नाही. ते सोफेवर बसणार आणि आम्ही खाली बसणार, हे दिवस गेले. आता आम्ही जे MIMमध्ये एक लोकांमध्ये इंटरेस्ट डेव्हलप केलेला आहे, त्याचं कारण एकच आहे की आमचीही एक लीडरशिप डेव्हलप करू शकतं, आमचेही आमदार होऊ शकतं, आमचेही खासदार होऊ शकतं, आम्हीही शरद पवारांच्या सोबत बसू शकतं, आम्हीही अशोक चव्हाणांच्या सोबत बसू शकतं. आणि ह्या पार्टींचा एजेंडा काय होतो की नाही, तुम्ही आम्हाला मतदान करा, तुमचे नेते आम्हीच असणार, तुम्ही आमच्या खालच्या लेवलचे असणार आहे, तुम्ही सेकंड रँक लीडर असणार आहे, तुम्ही आमच्या सोबत बसू शकत नाही, असा त्यांनी एक मेंटॅलिटी क्रिएट केली होती, जे MIMने ते पुसून टाकली. आम्ही म्हटलं की नाही, मीही खासदार होऊ शकतो आणि मी तुमच्या सोबत बसू शकतो. हे एक कॉन्फिडन्स आम्ही निर्माण केलेला आहे मुसलमानांसोबत. ह्या कॉन्फिडन्सला आधार मिळणारा सध्याचा घटनाक्रम आहे. आता तुमचा जर पूर्वचा विधानसभेची जागा बघितली, 2 वेळा तिथं गफार कादरींचा पराभव झाला. तिथं जर कदाचित 2 वेगवेगळे हिंदू स्ट्रॉंग उमेदवार असले असते तर गफार कादरी सहज निवडून आले असते. तीच परिस्थिती MIMच्या अनेक नगरसेवकांच्या बाबतीत आहे. काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की जर शिंदे गट आणि शिवसेना वेगळे वेगळे लढले तर आत्ता उपस्थित असलेल्या नगरसेवकांपेक्षा आणखी 15 नगरसेवक जास्तीचे निवडून येऊ शकतात. ते मला असं वाटत नाही की ते फक्त यांच्या फाळणी झाली, यांच्यामध्ये फूट झाली म्हणून आम्हाला फायदा मिळणार आहे. लोक आज आमच्या सोबत जे आलेले आहे, मला असं वाटतं की आमचं काम बघून एक लोक त्रस्त झालेले आहे, वैतागलेले आहे की बाबा दरवर्षी दर 5 वर्षांनी तुम्ही येतो आणि हिंदू 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 हिंदुत्व 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 हेच करतो. काहीतरी आमच्या पाण्याच्या बाबतीत बोला, आमच्या मुलांच्या नोकऱ्यांच्या बाबतीत बोला, आमच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या बाबतीत बोला, आम्हाला रस्ते चांगले पाहिजे, आम्हाला ड्रेनेजची समस्या आहे. हे जे बेसिक मुद्दे आहे, तुम्ही 1-2 निवडणूक जे आहे ना ते भावनिक मुद्द्यावर लढू शकतं. आता इतकं वर्ष झालेले आहे, मग त्यांना एक पर्याय दिसू लागला. आणि नॉन मुस्लिम्सच्या बाबतीतही बोलतो की त्यांना एक पर्याय दिसू लागला की बाबा आपल्याला इतकी भीती निर्माण करण्यात आली होती राजनीतिक पक्षांनी की MIMचा खासदार निवडून आला, आता औरंगाबादमध्ये दंगे होणार आहे, दाखवा एक काय झालं. आम्ही सगळ्यांसाठी काम करतो, तर आम्हाला हे सांगणं की बाबा यांच्यामध्ये फूट झाली तर तुमचा फायदा होणार हे चुकीचं आहे. आमचा फायदा तसंही होणार आहे, कारण लोकांना काम पाहिजे आणि ते काम देत नाही होते. आजही काय झालेलं आहे, आजही ते फक्त एकमेकांवर किचड फेकत आहे. 100 दिवस झालेले आहे मुख्यमंत्री साहेबांचे किंवा भाजप आणि यांचे. काही ठोस कार्यक्रम युवकांसाठी इंडस्ट्री आणणार आहे, याच्यासाठी आपण काय करणार आहे, हे मुद्द्यांच्या बाबतीत कोणी बोलत नाही. दिवसभर TV वर हेच चालू आहे की यांनी असा आरोप केला, त्यांनी असा आरोप केला, ते असं करणार आहे. आता आम्हाला फक्त यांच्यामध्ये रस्त्यावर कशी फाईट होणार आहे आपल्याला अंधेरीच्या बाय इलेक्शनमध्ये दिसणार आहे. हे स्टेजवर निवडणूक होणार नाही आहे, ते रस्त्यावर होणार आहे आणि हे आपल्याला दिसेल तुम्हाला. या पार्श्वभूमीवर आता औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत. यावेळेला महापालिकेचा महापौर कुणाचा असेल? आमच्या काय आहे की आम्ही सेकंड लार्जेस्ट पार्टी होते. शिवसेना आमच्यापेक्षा फक्त 2 सीट वर होती. भाजप आमच्या मागे होती, 3 सीट कमी होते भाजपचे आमच्यापेक्षा, आणि आम्ही मेन ऑपोजिशन पार्टी होतो. मागच्या 5 वर्षामध्ये लोकांनी हे बघितलेले आहे की आमच्या जे कॉर्पोरेटर्स होते त्यांनी जे काम केलेले आहे, आणि तुम्ही जेव्हा निवडणूकमध्ये येणार आहे पुन्हा तेच सांगणार आहे की आम्ही तुम्हाला खान पाहिजे का बाण पाहिजे. आता त्यांचं बाण गेलेलं आहे. तर म्हणून मी जेव्हा त्यांचा बाण गेला आणि त्यांचं नाव गेला तर त्यांनी मी सांगितलं, एक ट्वीट केलं होतं की दर्द होता है जब नाम बदल जाता है.
हां, तुम्ही निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढले की औरंगाबाद पाहिजे का संभाजीनगर पाहिजे उसमें? हां, औरंगाबादकरांना औरंगाबाद पाहिजे होतं. पण तुम्ही तुमच्या सत्ता आहे, तुमच्याकडे आकडे आहे म्हणून असं शहराचं नाव बदललं. त्याचा निकाल काय झाला की तुम्हारा नाम भी मिट गया और तुम्हारा निशान भी मिट गया. जे तुम्ही आमच्या शहरांच्या बाबतीत उस्मानाबाद शहराचं नाव, अरे काय साध्य करणार आहे तुम्ही? लोकांना पाणी पाहिजे, नोकऱ्या पाहिजे, नाही 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 नाही, निवडणूक आली की औरंगाबाद पाहिजे का संभाजीनगर पाहिजे, खान पाहिजे का बाण पाहिजे. आता दुसरा तुम्हाला एक नवीन एक डायलॉग तयार करावा लागणार आहे, कारण आता तुमच्या हातात तर बाण राहिला नाही. सिकंदर, थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं का बाण गेला आता खानच येणार? तसंही खान येणार होतं, बाण राहिला असता तरीही खान घेणार होतो. कारण काय आहे की आम्ही अशा प्रकारची घाणेरडी राजनीती केली नाही, करणार नाही. राजनीतीमध्ये बाहेर पडू आम्ही, पण अशा प्रकारची घाणेरडी राजनीती जे आज दोघं शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर जे महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे हे खूप घातक ठरणार आहे. त्यांना गुजरात सारखा महाराष्ट्र बनवायचं आहे, सगळं गुजराती लोकांना इथे बसवायचं आहे, सगळं मोठे मोठे कारोबार गुजरातींच्या हातात देणार आहे. कामगार गुजराती त्यांना पाहिजे, उद्योगपती गुजराती त्यांना पाहिजे, त्यांना मंत्री संत्री आमदार खासदार सगळं गुजराती लोकांना या महाराष्ट्रामध्ये कशा आणायचे आहे हे सगळं षडयंत्र चाललेलं आहे. कारण त्यांना माहीत आहे की फायनान्शियल कॅपिटल ऑफ द कंट्री जे आहे ते अहमदाबाद नाही आहे, ते मुंबई आहे. आणि जोपर्यंत आपला गुजराती लोकांचा ठसा आपण मुंबईमध्ये ठेवत नाही, आपण मुंबईला आपण कॅप्चर करत नाही, तुम्ही बघा राजनीतीचा कशा वेगळा चित्र दिसणार आहे. एकदा मुंबई महानगरपालिकाचा निवडणूक संपू द्या, त्यांचं लक्ष त्यांना साधू द्या की आपण आता मुंबईवर कंट्रोल आपला आहे, आता गुजराती लोकांच्या इथे आपला हुकूमत चालणार आहे. हे मला वाटतं की खूप दुर्दैवी आहे. इतकं घाणेरडी राजनीती जे आहे हे लोकांना का कळत नाही. आणि हे सगळं बोलतो की आम्ही वाघ आहे. अरे कसले वाघ आहे रे बाबा? तुम्हाला गुजराती लोकांनी काय कुठे आणून ठेवलेले आहे ह्या महाराष्ट्राला, हे करण्याची आवश्यकता आहे. दुसरा एक प्रश्न, शिंदे गटाने ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये बंडखोरी केली, ही बंडखोरी केल्यानंतर त्यांच्या आमदारांना वेगळ्या स्वरूपाचं एक स्पेशल संरक्षण देण्यात आलं होतं. त्या अनुषंगाने काय भूमिका आहे आपली? किती खर्च झाला असावा आणि मागणी काय? नाही, त्यांच्या सगळ्यांच्या गाडीवर नाही का एक वाघाची एक स्टिकर असतं. आणि हे सगळं बोलतो आम्ही शिवसेनेचे वाघ आहे. अरे इतकं घाबरतो की 4-4, 6-6, 8-8 पोलीसवाले घेऊन फिरता तुम्ही. कुणाची भीती आहे तुम्हाला? लोकांनी निवडून दिलेलं आहे ना. मग इतकी भीती कशाला उसमें? तुमच्यामध्ये हिंमत असेल आणि तुम्ही खऱ्या अर्थाने कर्तृत्वान असेल, तुम्हाला लोकांनी प्रेमाने निवडून दिला असेल, तर आजच हे जे जितका आमदार आहे ज्यांनी आपल्या घरासमोर ऑफिससमोर पोलीस सिक्युरिटी, अरे कसली भीती रे बाबा? वाघ आहे ना तुम्ही तर आजच त्या कमिशनरांना SP ला पत्र द्या की आम्हाला नाही पाहिजे, हे जे लोकांनी आम्हाला निवडून दिलेले आहे ते आमची सुरक्षा आहे, ते आमची सुरक्षा करणार आहे. कोट्यवधी रुपये यांच्यावर खर्च होत आहे. आज औरंगाबादमध्ये किती मंत्री आहे? 6 मंत्री आहे. 6, 2 केंद्राचे मंत्री आहे. ते आले की पोलीस डिपार्टमेंटची गाड्या पोलीसवाले सगळे त्यांच्या ड्युटीला हजर राहण्यासाठी जातं. 4-4 मंत्री जे आहे ते कॅबिनेट रँकचे मंत्री औरंगाबादला दिलेले आहे, त्यांच्या मागे पोलीस. औरंगाबाद एक ड्रगचा सेंटर बनलेला आहे. त्याच पोलीसवाल्यांना काढा आणि आपण औरंगाबाद शहरातून हे ड्रग्सचा हे नशेचा कारोबार कशा कमी करता येईल. आणि तुम्ही तसा केलं नाही तर कृपा करून ते वाघाचा स्टिकर जे आपल्या गाडीवर लावलं ते काढून टाका. कसले तुम्ही वाघ नाही आहे. तर हे होते इम्तियाज जलील, ज्यांनी शिवसेनेच्या वाघांवरतीच हल्लाबोल केलेला आहे आणि त्याचबरोबर शिवसेनेचा आता बाण गेलेला आहे औरंगाबाद महापालिकेवरती. MIMचाच महापौर येईल असं सुद्धा या ठिकाणी स्पष्ट केलंय. कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, औरंगाबाद.